नमस्कार. आज आपण काय बघणार आहोत? मिक्स भाजी बघणार आहोत. पहा, हे पहा मी काय घेतलेलं आहे. वांग, गोबी, पत्ता गोबी, चवळी, पालक आणि दोडकं आणि इथे टमाटर, काकडी, आलू, लसण, कोथिंबीर आणि कांदा आणि याच्यात हिरवी मिरची पण टाकू शकता आपण. तर ही तुरीची डाळ आहे. या तुरीच्या डाळीला काय करायचंय, थोडं म्हणजे असं कुकरमध्ये टाकून धुवून घ्यायचं. स्वच्छ धुवून घेऊन मग आता हे सगळ्या जे भाज्या आहेत हे भाज्या काय करायच्या त्याच्यामध्ये टाकून द्यायच्या. आणि भाज्या टाकल्या की कुकरला 1-2 शिटी होऊ द्यायची आणि शिटी झाली की मग आपण त्या मिक्स भाजीला तडका मारायचा. तर ही भाजी का खाण्यासाठी चांगली असते म्हणजे सगळ्या भाज्याचं जीवनसत्व आपल्याला एका टाईममध्ये मिळते. ज्या दिवशी आपल्याकडे बाजार असतो त्या दिवशी आपण सगळे पालेभाज्या आणत असतो. अशी थोडी जर भाजी आपण मिक्स केली आणि खायला पण चांगली लागते. आणि तुम्ही एक वेळेस करून पहा, कमेंटमध्ये सांगा कशी झाली काय नाही ते. आणि शरीराला पण चांगलं आणि आपल्याला काहीतरी वेगळं खाल्ल्यासारखं वाटते. त्यामुळं कधी आपल्याला भाजी खायचा कंटाळा आला, एकच भाजी खाऊन कंटाळा आला तर आपण अशी भाजी करू शकता. त्यामुळं आपण असं डाळीत एवढं पाणी घेतलेलं आहे. आणि आता काय करायचं माहिती आहे का, ह्याला सगळ्याला असं याला हे करायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये या डाळीमध्ये टाकायचं आहे. टाकून झाकण लावून शिटी लावून ठेवायची आहे. बघा आता आपलं मिक्स भाजी शिजून तयार झालेली आहे. आणि तडक्यासाठी तेल पण टाकलेलं आहे. तुम्हाला चवीपुरतं जेवढं टाकायचं तेवढं टाकू शकता. इथं कोथिंबीर आहे, लसण कुटलेलं आहे आणि जिरे टाकायचे. तर आणि तुम्हाला जसं पाहिजे तसं म्हणजे तुम्ही फोडणीला कांदा पण टाकू शकता, कारण आता कच्चा कांदामध्ये मी टाकलेला आहे त्यामुळे मी काय कांदा टाकत नाही. तुम्हाला पाहिजे असेल तर कांदा पण टाकू शकता फोडणीला. आणि जिरे थोडे जास्त टाकायचे, लाल तिखट टाकायचे, चवीपुरतं लाल तिखट टाका, मीठ टाका चवीपुरतं. आणि हे पहा डाळ शिजलेली आहे. कोथिंबीर टाकायची. पहा हे मीठ, चवीपुरतं मीठ, चवीपुरते हळद टाकून आपण काय करायचं माहिती आहे का, याला उकळी येईपर्यंतच थांबायचं. आणि उकळी आली की आपण उतरून घ्यायचं. एकदम बढिया टेस्टी लागते. तो